Load, effort, MA, VR, efficiency, percentage efficiency, ideal effort, ideal load, effort lost in friction. This is main formula, P minus W upon VR. WF is equal to WI minus W, or P into VR minus W. Law of machine, P is equal to MW plus C, where M is slope of the straight line and C is y-intercept. Maximum MA 1 upon M from law of machine, and maximum efficiency is 1 upon M into VR multiplied by 100, where M is from law of machine. हा M आणि हा MA याच्यामध्ये फरक आहे, हा स्लोप आहे M. So from these formulae we'll try to solve some problems. First problem, सगळ्यांनी हे प्रॉब्लेम बरोबर वाचा आणि काय काय दिलेलं आहे पहा प्रॉब्लेम मध्ये. A certain machine has an efficiency of 45%. पर्सेंटेज इफिशियन्सी दिली. इफिशियन्सीचे दोन फॉर्म्युले आहेत तुम्हाला तुमच्याजवळ, इफिशियन्सी रेशो एम ए अपॉन व्ही आर, आणि दुसरा एक पर्सेंटेजचा फॉर्म्युला आहे. तर इथे पर्सेंटेज इफिशियन्सी दिली आहे 45%. द वेलॉसिटी रेशो ऑफ द मशीन इज 200. व्ही आर दिलेला आहे. फाइंड एफर्ट रिक्वायर्ड, म्हणजे पी काढायचं आहे, कॅपिटल पी. फाइंड द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड ऑफ 2 kilonewton using this machine. लोड W दिलेला आहे 2 kilonewton. युनिटकडे लक्ष द्या, हे किलोन्यूटनमध्ये आहे. प्रत्येक जिथे जिथे युनिट लिहिलेलं असेल प्रॉब्लेममध्ये त्याकडे बारकाईने लक्ष द्यायचं. हे किलोन्यूटनचं आपण न्यूटन करणार आहे, 2 into 1000 न्यूटन. ओके, पहा काय काय दिलेलं आहे. Percentage efficiency is 45%, VR 200, W 2 kilonewton, that is 2000 न्यूटन, हजारनी मल्टिप्लाय केला आहे. आणि त्याच्याकरता लागणारा पी काढायचा आहे. या W करता लागणारा कमीत कमी पी एफर्ट किती लागेल ते काढायचं आहे. आता हे सगळं दिलेलं आहे आणि मागच्या टेम्पलेटमध्ये आत्ताच तुम्ही फॉर्म्युले वाचले आहेत. त्यावरून तुमच्या लक्षात येईल पर्सेंटेज इफिशियन्सी दिली आहे, म्हणजे पर्सेंटेज इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल. पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR मल्टिप्लाइड बाय 100. त्याच्यामधला VRही आपल्याला माहीत आहे, म्हणजे माहीत काय नाही, फक्त MA. तर हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला MA काढता येईल. लक्षात येत आहे? पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR मल्टिप्लाइड बाय 100. तर त्याच्यात पर्सेंटेज इफिशियन्सी माहीत आहे आपल्याला, VR माहीत आहे, त्याच्यामुळे एकच अननोन उरतो MA. तर तो आपल्याला काढता येईल. आणि MA काढल्यानंतर दुसरा जर फॉर्म्युला वापरला तुमच्याजवळ MAचा फॉर्म्युला आहे, MA इज इक्वल टू W डिवायडेड बाय P. तर MA आपल्याला माहीत झालेला असेल, W आपल्याला माहीत आहे, तर P काढता येईल. असं 2 स्टेपमध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व होते. यूजिंग पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू MA अपॉन VR मल्टिप्लाइड बाय 100. तर त्यातला आपल्याला हा MA काढायचा आहे. आता इक्वल टूच्या राईट साईडला हा VR आहे डिवायडेड बाय VR. तर तो जर लेफ्ट साईडला नेला तर तो मल्टिप्लाय होईल इकडे, आणि हा 100 जो आहे तो गुणीला 100 आहे, त्याच्यामुळे इकडे जाईल तर डाव्या बाजूला जाईल तर भागीला जाईल तो डिवायडेड बाय. पहा इथे MAचा फॉर्म्युला तयार होतो. MA इज इक्वल टू पर्सेंटेज इफिशियन्सी मल्टिप्लाइड बाय VR.
आणि डिवायडेड बाय 100, हा 100 डिवायडेडला जाईल. आता इथे फक्त व्हॅल्यूज टाकायच्या आहे तुम्हाला. पर्सेंटेज इफिशियन्सी इज 45, व्ही आर 200 डिवायडेड बाय 100. सो यू गेट द आन्सर. किती येईल उत्तर? 90. सर 90. ओके 90. 90 सर. हां, एम ए इज 90. ओके, ही पहिली स्टेप झाली. आता असा एम ए काढून घेतला. आता दुसरा फॉर्म्युला वापरू आपण. नाव युजिंग एम ए इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय पी. आता याच्यातला एम ए आपल्याला माहीत आहे, हा डब्ल्यू आपल्याला माहीत आहे, तर पी काढायचा आहे. तर पी आपल्याला मिळेल. आता हा पी काढायचा आहे, तर हा पी डाव्या बाजूला नेला तर गुणीला जाईल, आणि हा एम ए उजव्या बाजूला आणला तर डिवायडेडला जाईल. मॅथमॅटिक्सचे रूल बरोबर लक्षात ठेवा. सो पी इज इक्वल टू, हा पी इकडे वरती आणला आणि हा एम ए इकडे डिवायडेडला नेला, डब्ल्यू डिवायडेड बाय एम ए. आता या व्हॅल्यूज इथे लिहिलेलं आहे. डब्ल्यूची व्हॅल्यू 2000 डिवायडेड बाय एम ए 90. द आन्सर इज 22.22 न्यूटन. तुम्ही सध्या हे प्रॉब्लेम वगैरे लिहायचे नाहीत. जे काही दिसते आहे तुम्हाला स्क्रीनवर ते, आणि मी बोलतो ते, आणि तोंडी काही करता आलं तर ते एवढं पहा. फक्त लिहायच्या भानगडीत पडू नका, कारण की मी ही पी पी टी तुम्हाला पाठवत असतो आणि त्याच्यावरून तुम्ही नोट्स काढू शकता. आपल्या हे प्रॉब्लेम तुम्ही उतरवू शकता, किंवा त्याच्यात तुम्ही असं करू शकता, पी पी टी पाठवल्यानंतर हे प्रॉब्लेम लिहून घ्यायचं. तुम्ही आता हे लेक्चर पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, समजलेलं आहे तुम्हाला, तर हे प्रॉब्लेम नोट्समध्ये पुन्हा स्वतः सॉल्व करून पाहायचं आणि मग पी पी टीवरून चेक करायचं. म्हणजे तुमची तेवढी प्रॅक्टिस होऊन जाईल. अशी ही पद्धत असायला पाहिजे. सगळं काम एकावेळी करायचा प्रयत्न करू नका. समजणारही नाही आणि तुमचं लिखाणही व्यवस्थित होणार नाही. फक्त कॉन्सन्ट्रेट करा काय चालू आहे ते. हा पी काढला 22.22 न्यूटन. आता या 2000चं न्यूटन युनिट आहे, 90ला युनिट नाही आहे, एम एला युनिट नाही आहे पहा इथे, म्हणून याचंच युनिट इथं येईल 22.22 न्यूटन. सो राईट द आन्सर. एफर्ट रिक्वायर्ड इज इक्वल टू 22.22 न्यूटन. असंही लिहिता आलं असतं इथे. एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड ऑफ 2 किलो न्यूटन इज इक्वल टू 22.22 न्यूटन. असं उत्तर मोठं लिहिता आलं. एक्सक्यूज मी सर. हां, येस सर ते किलो न्यूटन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं का आधी? येस. नाही केलं तर इथे तुम्ही जर 2 किलो न्यूटन वापरलं, 2 डिवायडेड बाय 90, तर इथं जे युनिट येईल ते किलो न्यूटन येईल. लक्षात घ्या. जनरली आपण प्रॉब्लेम Okay, sir. न्यूटनमध्ये सॉल्व करतो, कारण की एफर्ट हे जनरली न्यूटनमध्ये असते, म्हणून आपण कन्व्हर्शन न्यूटनमध्ये केलेलं आहे. ओके, नेक्स्ट. लक्षात आलं या प्रॉब्लेममध्ये काही अडचण? नो. सिंपल. No. हां, सिंपल. No, sir. ओके, No, sir. नेक्स्ट प्रॉब्लेम. Read it carefully. In a machine, an effort of 2 Newton, P, capital P दिलेला आहे, lifts a load of 30 Newton, W पण दिलेला आहे, P आणि W दिलेला आहे. If effort loss due to friction is 0.5 Newton, PF, effort lost in friction, find VR and efficiency of machine at this load. हां, तुम्ही वाचलं असेल, तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते समजलं असेल. त्यावरून डब्ल्यू, लिफ्ट ए लोड ऑफ 30 न्यूटन, म्हणजे डब्ल्यू दिलेला आहे 30 न्यूटन, आणि त्याच्याकरता लागणारा एफर्ट आहे 2 न्यूटन. सो पी इज 2 न्यूटन. त्याच्यानंतर एफर्ट लॉस्ट ड्यू टू फ्रिक्शन इज 0.5 न्यूटन, पी एफ इज इक्वल टू 0.5 न्यूटन.
आणि त्यांनी काढायला सांगितलेलं आहे व्हेलॉसिटी रेशो व्ही आर अँड पर्सेंटेज इफिशियन्सी. तर इथे पी एफ वेगळा दिलेला आहे, त्याच्यामुळे पी एफचा फॉर्म्युला वापरायला काही हरकत नाही. सो युजिंग पी एफ इज इक्वल टू पी मायनस डब्ल्यू अपॉन व्ही आर. आता याच्यामध्ये आपल्याजवळ काय काय आहे या फॉर्म्युल्यामधलं, हा पी एफ आपल्याला माहीत आहे, पी आपल्याला माहीत आहे दिलेला आहे, डब्ल्यू पण दिलेला आहे, म्हणजे फक्त व्ही आर काढायचं आहे. तर या फॉर्म्युलाला मी रिअरेंज करतो. पहा पुढची स्टेप, पी एफ डाव्या बाजूला आणि हा पी डाव्या बाजूला नेला तर मायनस पी होईल, इकडे प्लस आहे तर इकडे मायनस होईल. पी एफ मायनस पी इज इक्वल टू मायनस डब्ल्यू अपॉन व्ही आर. आता या मायनसचं प्लस करायचं असेल तर हा प्लस केला आणि यालाही मायनस निघूनलं, याही बाजूला मायनस निघूनलं, याला मायनस निघूनलं तर हा मायनस पी एफ होईल आणि हा प्लस होईल, म्हणून इथं लिहिला पी मायनस पी एफ. तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅथमॅटिकल स्टेप्स करू शकता. मी करतोय तसंच केलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जे शाळेतून लक्षात येत आहे, जसं शिकलेले आहात त्या प्रकारे केलं तरी चालेल. करून पहा लेक्चर झाल्यावर, काही अडचण नाही, पण उत्तरं मात्र बदलायला नको. सो डब्ल्यू अपॉन व्ही. हां बोला. आता कॅल्क्युलेट करण्यापुरतं लिहिलेलं चालेल ना? काही गरज नाही लिहायची, सरळ कॅल्क्युलेटर हातात घ्या. हे फॉर्म्युलास त्यामुळे फॉर्म्युले आहे ना. आता हे तुम्हाला मागच्या लेक्चरचे सगळे फॉर्म्युले मी दाखवले आहे, त्याच्यावरून तुम्ही आतापर्यंत ते नोट्समध्ये उतरवायला पाहिजे होते. अशा वेळी तुम्ही हां ते नोट्सचं पान तुम्ही उघडं करून ठेवू शकता लेक्चर चालू असताना. आता मी एक न्यूमरिकल लिहून घेतला. हां काही लिहायची गरज नाही, हे नंतर लिहिता येते तुम्हाला. म्हणजे माझं हां बोला. आधी आपण पी एफ चा फॉर्म्युला यूज करून पी आय काढून मग व्ही आर काढला तरी चालेल ना? हो चालेल ना. पी एफ इज इक्वल टू पी मायनस पी आय. मायनस पी आय. हां बरोबर आहे. पी आय काढून घ्यायचा, त्याच्यावरून डब्ल्यू अपॉन व्ही आर वापरून व्ही आर काढायचा, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. व्हेरी गुड. हॅलो सर. हां जे P इज इक्वल टू 2 न्यूटन आहे, तर ते 2 न्यूटन आपल्याला कशातच कन्व्हर्ट नाही करता येणार का? जसं आपण किलो न्यूटन न्यूटन मध्ये करून घेतलं होतं तसं. कन्व्हर्ट जबरदस्ती कशात करायचं नाही. आता इथे डब्ल्यू कशात आहे, न्यूटनमध्ये, आणि पी न्यूटनमध्ये, पी एफ न्यूटनमध्ये, सगळे न्यूटनमध्ये आहे, त्याच्यामुळे कन्व्हर्शनचा प्रश्नच येत नाही. सगळ्यांचे युनिट सारखे आहेत. इथे एकाचंही युनिट वेगळं असतं तर मात्र मी कन्व्हर्शन केलं असतं. युनिट सारखे पाहिजे. ओके. युनिट जर सारखे असले तर नाही करायचं, नाही नसले तर मग ते कन्व्हर्ट. यस, नसले तर कन्व्हर्ट करायचं. ओके. सो डब्ल्यू अपॉन व्ही आर इज इक्वल टू पी मायनस पी एफ. सो व्ही आर, आता हा पहा इथे व्ही आर डिवायडेडला आहे, राईट साईडला नेला तर तो गुणीला जाईल, आणि हा पूर्ण पी मायनस पी एफ इकडे डिवायडेडला जाईल. त्याप्रमाणे हा फॉर्म्युला मी कन्वर्ट केला आहे. व्ही आर इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय पी मायनस पी एफ. आता जसं मी या पद्धतीने केलं आहे, तुमच्यापैकी कोणी सांगितलं मला की पहिले पी आय काढून घ्यायचा आणि मग पी आयचा फॉर्म्युला वापरला, ते सोपं जाते, त्याप्रमाणे करायचं, काहीच हरकत नाही. खरंच ते सोपं आहे. आत्ता कोण जे सांगितलं आहे ते पहिले वापरून घ्यायचा पी आयचा फॉर्म्युला. पहिले वापरायचा पी एफचा फॉर्म्युला. पी एफ इज इक्वल टू पी मायनस पी आय, हा फॉर्म्युला वापरायचा. याच्यावरून हा पी आय जर या बाजूला आणला मी तर तो होईल पॉझिटिव्ह. पी आय इज इक्वल टू, हा पी तसाच आहे, आणि हा पी एफ उजव्या बाजूला नेला तर मायनस पी एफ होऊन जाईल इथे. सो इट इज इक्वल टू, पी आपल्याला दिलेला आहे 2 न्यूटन मायनस पी एफ, तो 0.5 न्यूटन आहे. पहा इथे 0.5. सो इट इज इक्वल टू 1.5 न्यूटन.
हा पी आय पहिले काढून घेतला आणि मग नंतर पी आयचा फॉर्म्युला वापरला. पी आय इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर. तर आता हा व्ही आर इकडे मल्टिप्लिकेशनला जाईल आणि पी आय खाली येईल. सो व्ही आर इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय पी आय. आता इथे आपल्याला डब्ल्यू माहीत आहे. डब्ल्यू इज 30 न्यूटन डिवायडेड बाय पी आय. पी आय आपण आत्ताच काढलेला आहे हा 1.5. याचा भागाकार करायचं तुम्हाला व्ही आर मिळून जाईल. ओके, तसं हेही तसंच आहे. डब्ल्यू अपॉन पी मायनस पी एफ. हा पहा, पी मायनस पी एफ म्हणजे हा पी आय आहे. तर हा 1.5 येईल. या ब्रॅकेटचं उत्तर पहा इथे 30 डिवायडेड बाय दिस ब्रॅकेट 2 मायनस 0.5 म्हणजे 1.5. सो व्ही आर येतो 20. तुम्ही असं या पद्धतीने करा किंवा असं करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण उत्तर मात्र एवढंच हॅलो आहे. सर. हां हा सर, आय एम सॉरी ऍक्च्युली, कारण मी लेट जॉईन झाले नेटवर्क प्रॉब्लेम मुळे. हा. तर याच्या अगोदर काही झालं असेल तर प्लीज एक्सप्लेन करा काय ना. नाही, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि हे पुढचे प्रॉब्लेम पहा, त्यावरून तुमच्या लक्षात येईल. काही प्रॉब्लेम नाही, एकच प्रॉब्लेम झालेला आहे. ते नंतर स्वतःहून पाहून घेता ओके सर, थँक्यू. ओके, हे प्रॉब्लेम बरोबर पहा जे चालू Thank आहे you, ते. sir. ओके, सो व्ही आर आपण याच्यावरून काढून घेतला हा 20. अजून काय विचारलं आहे? आता पर्सेंटेज इफिशियन्सी विचारलं आहे. तर पर्सेंटेज इफिशियन्सी काय याच्याकरता लागतो आपल्याला? एम ए आणि व्ही आर. तर व्ही आर आता आपल्याला माहीत आहे आणि डब्ल्यू आणि पीच्या व्हॅल्यू माहीत आहे, त्याच्यावरून एम ए काढता येतो. सो फाइंड एम ए. एम ए इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. 30 डिवायडेड बाय 2 इट इज 15. डब्ल्यू 30 दिलेला आहे आणि पी 2 दिलेला आहे. सो डब्ल्यू अपॉन पी एम ए इज 15. आता हा एम ए माहीत आहे आपल्याला 15 आणि व्ही आर सुद्धा माहीत आहे 20. सो यू कॅन फाइंड पर्सेंटेज इफिशियन्सी. पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू एम ए डिवायडेड बाय व्ही आर मल्टिप्लाइड बाय 100. So 15 divided by 20 in bracket multiplied by 100. So it comes out to 75% efficiency. Write the answers. जे काढायला सांगितलं त्याचे उत्तर खाली लिहायचे. व्ही आर इज इक्वल टू 20 अँड इफिशियन्सी इज इक्वल टू 75%. ओके, येस सर. येस सर. इथे शेवटची स्टेप लिहायची राहिली माझी. याचं उत्तर येते 20 व्ही आर, जो इथं आलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. ए मशीन रिक्वायर्स an effort of 5 Newton to lift a load of 60 Newton. The VR of machine is 20. Find the load lost due to friction and efficiency of the machine at this load. VR दिलेला आहे, पी दिलेला आहे, हा एफर्ट पी आणि लोड दिलेला आहे 60 न्यूटन. आणि तुम्हाला काढायचं आहे लोड लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजे डब्ल्यू एफ काढायचं आहे. पहा, डब्ल्यू इज 60 न्यूटन, पी इज 5 न्यूटन, व्ही आर इज इक्वल टू 20. काढायचं आहे डब्ल्यू एफ आणि पर्सेंटेज इफिशियन्सी. याच्यातली महत्त्वाची स्टेप ही आहे. तुमच्या लक्षात आलं असेल आता 2-3 प्रॉब्लेम सोडवले. प्रॉब्लेम वाचून कुठली व्हॅल्यू कशाची आहे ते आपल्याला बाहेर काढता आलं पाहिजे आपल्या फॉर्म्युल्यानुसार. हे प्रॉब्लेम वाचून. याच्यामध्ये जर कोणाला अडचण येत असेल तर त्यांच्यासाठी उपाय एकच आहे, बरेचसे प्रॉब्लेम वाचायचे आणि ते कसे सॉल्व केले आहेत, त्याचा डाटा कसा बाहेर काढला आहे. पुस्तक घ्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं, त्याच्यावरून तुम्हाला प्रॅक्टिस जास्त होईल. ज्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे त्यांना ही बरीच अडचण येते आणि ह्या डाटा बाहेर काढताना बऱ्याच वेळा हे युनिट मदत करतात आपल्याला. काही ठिकाणी प्रॉब्लेममध्ये वेगळे शब्द वापरलेले असतात
तर त्यावेळी ती व्हॅल्यू कशाची आहे हे लक्षात येत नाही, पण त्या व्हॅल्यूचं युनिट जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला अंदाज लावता येतो ती व्हॅल्यू कशाची असू शकते. तर हे नंतर लक्षात येईल तुमच्या, सध्या तर सिम्पल प्रॉब्लेम चालू आहे ते. सो दीज आर द गिवन व्हॅल्यूज. WF काढायचं आहे आणि पर्सेंटेज इफिशियन्सी. पर्सेंटेज इफिशियन्सी आपण सहज काढू शकतो, कारण की W आणि P दिलेला आहे, याच्यावरून MA काढता येतो. MA इज इक्वल टू W/P 60/5 12 12 आणि VR दिलेला आहे 20. MA/VR मल्टिप्लाइड बाय 100. तर पर्सेंटेज इफिशियन्सी निघते सहज. WFचा पण रेडीमेड फॉर्म्युला आहे पहा. युजिंग WF लोड लॉस्ट इन फ्रिक्शन इज इक्वल टू P मल्टिप्लाइड बाय VR मायनस W. आता याच्यातलं सगळंच आपल्याला माहीत आहे, वरती दिलेलं आहे, P दिलेला आहे, VR दिलेला आहे आणि हा W पण माहीत आहे. त्याच्यामुळे WF काढता येतो. 5 × 20 minus 60. So it is 40 Newton. आणि percentage efficiency. Now using MA is equal to W/P 60 divided by 5. W आहे 60 आणि P आहे 5 Newton. So 60 divided by 5 it is 12. And now use the efficiency. Percentage efficiency is equal to MA divided by VR multiplied by 100. So it is equal to 12 divided by 20 multiplied by 100. So it is 60% percentage efficiency. So answers WF is equal to and efficiency is equal to. ओके, सगळे सिंपल प्रॉब्लेम आहेत. कोणालाही काही शंका असली तर विचारायचं. सर हां तर तुम्ही आता आपण जे एक्झाम्पल घेतले ते ग्रुपला सेंड कराल का? हो, तुम्ही लिहायची गरज नाही आहे सध्या. फक्त पहा, शक्य झालं तर कॅल्क्युलेटर असेल हातात तर कॅल्क्युलेटर हातात ठेवा, तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा. उत्तरं टॅली होत आणि सर नसेल. हां बोल. आणि आता आपण तुम्ही जे फॉर्म्युले दिले होते आम्हाला रीड करण्यासाठी त्याची पण PDF सेंड कराल का? केलेली आहे ऑलरेडी. हां, ग्रुपवर टाकलेली आहे. मेकॅनिक्सचा ग्रुप आहे वेगळा, त्याला सगळे जॉईन झाले आहे की नाही पहा. नसेल झाले तर कोणाला तरी रिसेंड करायला सांगा ग्रुपमध्ये. मी टाकलेली आहे. सगळं हे जे मी तुम्हाला दाखवतो आहे इथे स्क्रीनवर दिसते त्याचं तुम्हाला मिळेल सगळं. ओके. हां, सध्या लिहायची गरज नाही. शक्यतोवर कॅल्क्युलेटर असेल तर कॅल्क्युलेटरनी कॅल्क्युलेट करून पहा मात्र, कारण की तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरता आला पाहिजे. हां, ज्यांच्याजवळ कॅल्क्युलेटर नसेल त्यांनी पण घाई करायची गरज नाही आहे. एक 2-4 दिवसात, एका आठवड्यातही कॅल्क्युलेटर घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही. सो नेक्स्ट. हॅलो सर. हां बोल. हॅलो सर. सर एक्झाम्पल आपल्या एक्झाम मध्ये किती मार्क साठी येतात? हे 4 मार्कासाठी. ओके सर. जास्त झाले का? 2च मार्काला विचारायला पाहिजे का? नाही सर, ठीक आहे नाही ना? म्हणजे विचारत होता फक्त किती मार्कासाठी येतात. 4 मार्काला. मी तुम्हाला क्वेश्चन पेपरही पाठवेल, सॅम्पल 2-3. ओके. ओके सर. हो सर. थँक्स सर. हां, नेक्स्ट प्रॉब्लेम. आता पहा, हे मशीनचं प्रॉब्लेम आहे. सिम्पल लिफ्टिंग मशीनचं नाव इथे लिहिलेलं आहे. ए वर्म अँड वर्म व्हील. हे सिम्पल लिफ्टिंग मशीनचं नाव आहे. वेगवेगळ्या मशीन्स आहेत, काही तुम्हाला दाखवले आहेत. ही मशीन मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे. ए वर्म अँड वर्म व्हील हॅज 30 सेंटीमीटर ॲज डायमीटर ऑफ एफर्ट व्हील, 60 सेंटीमीटर as diameter of load drum and number of teeth on worm wheel are 50. Calculate the load this machine can lift. म्हणजे W काढायचं आहे तुम्हाला. Calculate the load
This machine can lift using an effort of 30 Newton and ideal effort if efficiency is 40%. म्हणजे लोड काढायचं आहे आणि आयडियल एफर्ट काढायचं आहे. पर्सेंटेज इफिशियन्सी दिली आहे. आता ही मशीन दिली आहे आणि त्या मशीनचे मेकॅनिझममधले डिटेल दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्या मशीनचा व्ही आर काढायचा पर्टिक्युलरली त्या मशीनसाठी स्पेशल फॉर्म्युला असतो. त्यावरून आपण त्या मशीनचा वेलॉसिटी रेशो काढतो. तो इथे दिलेला आहे पहा. गिव्हन diameter of effort field dp is equal to 300 mm. Diameter of load drum हा पहा इथे 60 centimeter as diameter of load drum. dw is equal to 600 mm and number of teeth capital T is equal to 50. हे दिलेलं आहे त्यांनी. पर्सेंटेज इफिशियन्सी दिलेली आहे. P दिलेला आहे P 30 न्यूटन आणि W काढायचा आहे आणि PI काढायचा आहे. प्रॉब्लेम वाटल्यास हा डाटा पहा आणि पुन्हा प्रॉब्लेम वाचायचा. त्याप्रमाणे मी डाटा बरोबर लिहिला आहे की नाही चेक करून घ्यायचं. तोपर्यंत मी इथं जमलं तर मशीनची फिगर काढतो. सायकलला जिथं पायडल लावतो त्या पायडलला चेन लागलेली असते. तिथं असा व्हील असतो पा टीथवाला. गिअर म्हणतात त्याला. हां नाही एक्झॅक्ट फिगर नाही येणार पण तुमच्या लक्षात येऊन जाईल. हां अशा प्रकारचे स्क्रू सारखा हा स्क्रू झाला. त्याचे टी त्याच्यात फसलेले आहेत पा. आणि इथे हा एफर्ट व्हील असतो. हा व्हर्टिकल असायला पाहिजे. हा तिरपा तारपा येऊन राहिला माझ्या हाताने. सर बोल. सर हे सायकलचं चेनचं मशीन आहे का हे वम आणि वन? नाही 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 त्याच्यासारखं दिसते म्हटलं हे. ओके सर. दिस इज पी एफर्ट. असा दोरा लावलेला इथे दोरीवर हे वजन लटकवलेलं आहे पी. आणि इथे अजून एक असा लोड ड्रम लावतो. दिस इज लोड ड्रम. या लोड ड्रमचं डायमीटर आपल्याला दिलेलं आहे DW. या एफर्ट व्हीलचं डायमीटर दिलेलं आहे DP. हे DP दिलेलं आहे आणि हे DW दिलेलं आहे. हा लोड ड्रम आहे आणि हा जो आहे हा वर्म व्हील आहे. वर्म व्हील किंवा वर्म गिअर. याच्यावर सगळीकडे असे टीथ राहतात. मी सगळे नाही काढलेले आहेत, सॅम्पल करता काढलेले आहेत टीथ. अशी ही मशीन असते वर्म अँड वर्म व्हील. तर हे नंबर ऑफ टीथ्स या व्हीलवर किती आहे ते हे टीथ टी हा डाटा त्यांनी दिलेला आहे पहा. DP DW आणि T. आता यावरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. माईक म्यूट करा. using VR is equal to T into DP upon
DW हा वर्म अँड वर्म व्हीलसाठी फॉर्म्युला आहे पहा. फॉर वर्म अँड वर्म व्हील तर हा व्ही आरचा फॉर्म्युला झाला T इंटू DP अपॉन DW. हा व्ही आरचा फॉर्म्युला फक्त या मशीन करता आहे वर्म अँड वर्म व्हील. त्यावरून आपण वेलॉसिटी रेशो काढला 50 मल्टिप्लाइड बाय 300 डिवायडेड बाय 600. सो इट कम्स आउट टू 25. आता बाकीचं पुढचं प्रॉब्लेम सिमिलर असते आतापर्यंत आपण सोडवले त्याप्रमाणे. फक्त हा व्ही आरचा फॉर्म्युला मात्र तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो त्या मशीनचा. नाव युजिंग पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू MA अपॉन VR इंटू 100. आता याच्यात पर्सेंटेज इफिशियन्सी दिली आहे. VR आपल्याला माहीत आहे, त्याच्यावरून MA काढता येईल. सो MA इज इक्वल टू पर्सेंटेज इफिशियन्सी मल्टिप्लाइड बाय VR डिवायडेड बाय 100. माइक म्यूट करा. 40 इंटू 25 40 इंटू 25 डिवायडेड बाय 100. याच्यावरून MA मिळाला. इट इज इक्वल टू 10. त्यानंतर काय काढायचं आहे आपल्याला? W काढायचं आहे. आता MA चा फॉर्म्युला वापरायचा W अपॉन P. MA इज इक्वल टू W अपॉन P. MA आपण काढलेला आहे. आता P दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये. हा P दिलेला आहे इथे 30 न्यूटन. तर हा P काढायचा तर W डिवायडेड बाय MA. सॉरी W काढायचा आहे तर हा P मल्टिप्लायला जाईल. W इज इक्वल टू MA इंटू P. सो इट इज 10 इंटू 30 300 न्यूटन. आणि आता PI काढायचा आहे. PIचाही फॉर्म्युला तुमच्याजवळ आहे. आयडियल PI इज इक्वल टू W अपॉन VR. सो इट इज 300 डिवायडेड बाय 25 12 न्यूटन. Answers. Load W is 300 Newton and ideal effort is 12 Newton. म्हणजे एफर्ट 30 न्यूटन पैकी 12 न्यूटन फक्त हे 300 उचलण्याकरता वापरत आहे ती मशीन. आणि बाकीचं जे 18 न्यूटन आहे ते फ्रिक्शनमध्ये वाया गेलं. हे लक्षात घ्या. आयडियल एफर्ट म्हणजे काय आहे? या लोड उचलण्याकरता फक्त 12 न्यूटन लागणार आहेत मशीनच्या साहाय्याने. परंतु इथे वेगवेगळ्या ठिकाणी जे फ्रिक्शन आहे मशीनमध्ये, इथे फ्रिक्शन राहील, इथे बेअरिंग असेल, इथे फ्रिक्शन राहील, याच्या सेंटरला बेअरिंग असेल, तिथे फ्रिक्शन राहील. या सगळ्या फ्रिक्शनसाठी 18 न्यूटन एफर्ट वाया चाललेला आहे. आयडियल एफर्ट फक्त 12 न्यूटन आहे. सो या प्रॉब्लेममध्ये महत्त्वाचं हा वेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला फॉर वर्म अँड वर्म व्हील. नेक्स्ट प्रॉब्लेम अगेन स्क्रू जॅक. याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ट्रकच्या टायर बदलवण्याकरता ट्रकचा कॉर्नर आपण वर उचलतो, त्याच्याकरता जो जॅक वापरतात त्याला स्क्रू जॅक म्हणतात आपल्या भाषेत इंजिन मेकॅनिक्समध्ये. ए स्क्रू जॅक लिफ्ट्स ए लोड ऑफ 20 किलो न्यूटन W विथ 250 न्यूटन एफर्ट. आता इथे युनिट पहा. लोडचं युनिट किलो न्यूटन आहे आणि एफर्टचं न्यूटन. त्याच्यामुळे दोघांचे युनिट सारखे करून घ्यावे लागतील. अप्लाइड ॲट द एंड ऑफ, हे प्रॉब्लेम पुन्हा वाचतो. ए स्क्रू जॅक लिफ्ट्स ए लोड ऑफ 20 किलो न्यूटन विथ 250 न्यूटन एफर्ट अप्लाइड ॲट द एंड ऑफ लिव्हर ऑफ लेंथ 0.6 मीटर. If pitch of screw is 8 mm, calculate VR, MA and efficiency. लिव्हर म्हणजे ते हँडल. स्क्रू जॅकला रॉड जो लावतो आपण तो. L इज इक्वल टू 0.6 मीटर आहे. त्याचं MM करून घेतलं आहे मल्टिप्लाइड बाय 1000 600 mm. पिच ऑफ स्क्रू P स्मॉल p इज इक्वल टू 8 mm. लक्षात घ्या हा स्मॉल p आहे. पिच
एफर्ट नाही आहे. पिच 8 mm, W 20 किलो न्यूटन, so it is 20 into 10 to the power 3 Newton. P is 250 Newton. Velocity ratio, MA and efficiency to find. सर हाँ आपण 20 न्यूटन जो आहे तो आपण किलो न्यूटनचा न्यूटन मध्ये 2000 न्यूटन पण करता येतो ना. कसं काय 2000 नाही 20,000 येईल. बरोबर आहे का? हॅलो सर. हा 20,000 न्यूटन. 20 किलो न्यूटनचं 20,000 न्यूटन. हा 250चं 250 10⁻³ ने गुणलं तर ते किलो न्यूटन मध्ये होईल तसं बी झालेलं ना. हे नाही रे बा 250 न्यूटनचं तुला किलो न्यूटन करायचं असेल तर याला 1000 नी भागावं लागेल म्हणजे 0.25 किलो न्यूटन होईल हे. आणि शक्यतोवर असं उलटं करायचं नाही. एफर्ट न्यूटन मध्ये आहे, लोड किलो न्यूटन मध्ये दिला आहे तर किलो न्यूटनचं न्यूटन करायचं. के स्टँड्स फॉर 1000. केचा अर्थ आहे गुणिला 1000 किंवा गुणिला 10 to the power 3. या 20 वर 3 शून्य येतील. 20,000. ओके. हा काम झालं असेल तर माईक म्यूट करा. कोणाचा माईक चालू आहे? माईक म्यूट करा. चिराग. ओके. आता हा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात यावं म्हणून ही फिगर आधी जी दाखवली होती तीच पुन्हा इथं घेतली. स्क्रू जॅकची फिगर आहे पहा. हा इथे दाखवला आहे पिच ऑफ स्क्रू. तुम्हाला सांगितलं होतं टॉप टू टॉप ऑफ थ्रेड किंवा बॉटम टू बॉटम ऑफ थ्रेड. हे अंतर, उभं अंतर, व्हर्टिकल डिस्टन्स, याला म्हणतात पिच. आता हा जो 0.6 मीटर दिलेला आहे, L = 0.6 मीटर, तो हा L आहे इथे. या हँडलची लांबी, आता त्या हँडलची लांबी कुठून मोजलेली आहे? या स्क्रूच्या सेंटरपासनं मोजलेली आहे, इथून तर टोकापर्यंत. या टोकावर आपण एफर्ट लावणार आहोत. पहा इथे काय म्हटलं आहे, 250 न्यूटन एफर्ट अप्लाइड ॲट द एंड ऑफ लिव्हर. ॲट द एंड ऑफ लिव्हर, हा झाला लिव्हर. याच्या टोकावर आपण एफर्ट लावणार आहोत. हा एफर्ट P 250 न्यूटन. मला वाटतं आता फिगर पाहून तुमच्या लक्षात आलं असेल सगळं. आणि त्याच्यात व्हीआरचा फॉर्म्युला पण होता 2πL डिवायडेड बाय पिच. तो फॉर्म्युला आपण वापरू. सो युजिंग VR = 2πL डिवायडेड बाय पिच फॉर स्क्रू जॅक. हा फॉर्म्युला फक्त स्क्रू जॅक करता वापरायचा आहे, दुसऱ्या मशीन करता नाही. त्याच्यात व्हॅल्यूज लिहिल्या पहा. 2 × π × 600L डिवायडेड बाय 8. पहा इथे L जर तुम्ही 0.6 ठेवला तर सगळं चुकून जाईल, कारण की या पिचचं युनिट काय आहे? MM. त्याच्यामुळे या फॉर्म्युल्यामध्ये पिचचं युनिट MM असल्यामुळे Lचं युनिटसुद्धा MMच पाहिजे. इकडे मीटर, इकडे MM असं चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला युनिटकडे लक्ष द्यायचं आहे. पहा इथे 600 mm केलेलं आहे. 600 डिवायडेड बाय 8. हे कॅल्क्युलेशन केलं तर व्हेलॉसिटी रेशो आला 471.24. हा त्या स्क्रू जॅक. हां ते स्क्रू जॅकचा वेलोसिटी रेशिओ ते लोक देतात का आपल्याला? हा फॉर्म्युला देत नाही. हा तुम्हाला पाठ करावा लागतो. म्हणजे अच्छा, ओके. सर पायची व्हॅल्यू काय टाकायची कॅल्क्युलेटर मध्ये? आता पायची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे 22 डिवायडेड बाय 7 किंवा 3.1415
किंवा पायची व्हॅल्यू कॅल्क्युलेटरमध्ये शिफ्ट बटन दाबून त्या इक्वल टूच्या बाजूला एक बटन आहे ते दाबलं, शिफ्ट बटन दाबून तर पायचं चिन्हच येते कॅल्क्युलेटरमध्ये. तुम्हाला आपल्या मनाने व्हॅल्यू टाकायची गरज नाही. कॅल्क्युलेटर पहा. ओके. ओके सर. इक्वल टूचं जे बटन आहे खाली उजव्या बाजूला, त्याच्या डाव्या बाजूला एक EXP नावाचं बटन आहे, तिथे आहे का? येस सर. हां, त्या EXPच्या खाली पिवळ्या कलरमध्ये पाय दाखवलेला असेल. हो सर. हां, आणि शिफ्ट दाबून जर ते बटन दाबलं तर पाय येते तिथे. हां, ओके. हो सर. ओके सर. किंवा तुम्ही तुमची व्हॅल्यू वापरू शकता 3.1415 किंवा 22/7. काही गरज नाही आहे, ती कॅल्क्युलेटरवर आहे पायची व्हॅल्यू. सो दिस इज वेलॉसिटी रेशो. नाव युजिंग MA. MA इज इक्वल टू W/P. W दिलेला आहे आणि P पण दिलेला आहे. फक्त दोघांची युनिट सारखे करून घ्यायचे आहेत. सो इट इज 20 × 10⁻³ किंवा 20,000 असं लिहिलं तरी चालेल, डिवायडेड बाय 250. फक्त आता हे इंटू 10⁻³ ची सवय करा. आणि ज्यांच्याजवळ कॅल्क्युलेटर आहे त्यांनी मी सांगतो त्याप्रमाणे कॅल्क्युलेटरवर लिहा. 20, मी जेवढं सांगतो तेवढंच लिहा. 20, त्या इक्वल टूच्या बाजूला जे EXPचं बटन आहे ते दाबा, EXP, आणि 3 लिहा, नंबर 3, डिवायडेड बाय 250. किती आलं उत्तर? 80. 80. 80. 80. यस. 80. हां 80. हां, ते EXPचं बटन वापरू शकता तुम्ही 10चा पॉवर घ्यायच्या ऐवजी. एवढं सगळं लिहायच्या ऐवजी 20 × 10⁻³ हे सगळं लिहायच्या ऐवजी 20 EXP 3 असं लिहिलं तर काम होऊन जाते तुमचं. ओके. डिवायडेड बाय 250. सो इट इज 80 MA. आता VR माहीत आहे, त्याच्यामुळे पर्सेंटेज एफिशियन्सी MA डिवायडेड बाय VR मल्टिप्लाइड बाय 100. सो इट इज 80 डिवायडेड बाय 471.24 मल्टिप्लाइड बाय 100. हे कॅल्क्युलेटरवर असंच्या असं लिहिलं आणि इक्वल टूचं बटन दाबलं तर तुमचं उत्तर येऊन जाते. %16.98. युनिट लिहायचं, पर्सेंटचं चिन्ह असायला पाहिजे. येस सर. परीक्षेत याचे मार्क जातात. 4 मार्काचा प्रॉब्लेम असेल, युनिट लिहिले नसेल किंवा चुकीचे लिहिले असेल तर 1 मार्क कमीत कमी गेला म्हणून समजायचं. आणि तुम्हाला 4 त्रिक 12, 3, 5 त्रिक 15, कमीत कमी 15 4 मार्काचे प्रश्न सोडवायचे असतात. तर 15 मार्क गेले म्हणून समजायचं, युनिट लिहिले नाही किंवा चुकीचे लिहिले तर. सो ॲन्सर्स VR, MA आणि पर्सेंटेज एफिशियन्सी. अगेन हे फॉर्म्युला आपण आधीच्या प्रॉब्लेममध्येही वापरले आहे. याच्यात महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म्युला VRचा 2πL डिवायडेड बाय पिच फॉर स्क्रू जॅक. आणि दुसरं महत्त्वाचं आहे युनिट, हा MM मध्ये पाहिजे, हाही MM मध्ये, किंवा हे दोघंही मीटरमध्ये पाहिजे. तर मीटरमध्ये कन्वर्ट करण्यापेक्षा मीटरला MM मध्ये करायचं. इथे सुद्धा MA W/P हा न्यूटनमध्ये, हा न्यूटनमध्ये, दोघीकडे युनिट सारखं पाहिजे. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी. नेक्स्ट वाचा प्रॉब्लेम. An effort of 15 Newton P effort
लिफ्ट्स लोड डब्ल्यू दिलेला नाही आहे ॲट 80% इफिशियन्सी, पर्सेंटेज इफिशियन्सी दिली आहे 80%. फुल स्टॉप. आता पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे. द एफर्ट अँड लोड मूव्ह थ्रू, हा इथे काय लिहिलं आहे, एफर्ट अँड लोड मूव्ह थ्रू 500 mm and 20 mm respectively. Full stop. Find W and loss of load due to friction, म्हणजे WF काढायचा आहे, W काढायचा आहे आणि WF काढायचा आहे. VR चा फॉर्म्युला काय सांगितला आहे मी, बेसिक फॉर्म्युला VR चा VP अपॉन VW. अजून एक फॉर्म्युला सांगितलेला आहे. W अपॉन DP upon DW. हा यस dp upon dw. डिस्टन्स मूव बाय एफर्ट अपॉन डिस्टन्स मूव बाय. यस गुड. हां, वेलॉसिटी रेशोचे बेसिक दोन फॉर्म्युले सांगितलेले आहेत. वेलॉसिटी रेशो इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ एफर्ट डिवायडेड बाय वेलॉसिटी ऑफ लोड, हा एक पहिला बेसिक फॉर्म्युला. आणि त्याच्यावरूनच आलेला दुसरा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट ऑफ लोड. इथे ते दिलेलं आहे पहा. द एफर्ट अँड लोड मूव्ह थ्रू, म्हणजे डिस्प्लेसमेंट दिला आहे, मूव्ह थ्रू 500 mm, म्हणजे एफर्ट 500 mm आणि लोड 20 mm रिस्पेक्टिवली. म्हणजे एफर्टचं मूवमेंट किती आहे 500 mm आणि लोडचं मूवमेंट आहे 20 mm. त्याच्यावरून तुम्हाला वेलॉसिटी रेशो काढता येतो. म्हणजे थोडक्यात हे दिलेलं आहे डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट 500 mm, डिस्प्लेसमेंट ऑफ लोड 20 mm. पी दिलेला आहे 15 न्यूटन, पर्सेंटेज इफिशियन्सी 80% आणि WF काढायचं आहे. तर पहिले आपण VR काढूया दोन व्हॅल्यूवरून. सरळ याचा भागाकार करायचा आहे तुम्हाला 500 भागीला 20 25. हां, चुकून फॉर्म्युला उलटा वापरू नका, नाही तर गोंधळ होईल. VRचा फॉर्म्युला आहे DP, डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट ऑफ लोड. हा फॉर्म्युला कुठल्याही मशीन करता चालू शकतो जर असे डिस्प्लेसमेंट दिलेले असेल तर, नाही तर नाही. आता म्हणूनच इथे मशीनचं नाव लिहिलेलं नाही आहे, कारण की हा VRचा बेसिक फॉर्म्युला आहे. डिस्प्लेसमेंट ऑफ एफर्ट डिवायडेड बाय डिस्प्लेसमेंट ऑफ लोड. सो इट इज 500 डिवायडेड बाय 20. दोघांचे युनिट्स सारखे आहेत, mm. सो इट इज 25. त्यानंतर आता बाकीचं कॅल्क्युलेशन करता येईल आपल्याला. नाव युजिंग पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू MA अपॉन VR मल्टिप्लाइड बाय 100. पर्सेंटेज इफिशियन्सी दिली आहे, VR आपण काढलेला आहे, MA काढता येईल. सो MA इज इक्वल टू पर्सेंटेज इफिशियन्सी मल्टिप्लाइड बाय VR डिवायडेड बाय 100. सो इट इज 80 into 25 डिवायडेड बाय 100. सो इट कम्स आउट टू 20. याचं उत्तर येते 20. आता MA मिळाल्यानंतर काय काढायचं आहे, W काढायचं आहे. तर W काढता येतो कारण की P दिलेला आहे. MA इज इक्वल टू W अपॉन P. सो P विल बी इज इक्वल टू W डिवायडेड बाय MA. W इज इक्वल टू, हां W काढायचं आहे, W इज इक्वल टू MA इंटू P. सो इट इज 20 into 15, 300 न्यूटन. हा W काढायचा आहे, हा MA आहे, हा डिवायडेड बाय P डाव्या बाजूला नेला तर गुणीला P होऊन जाईल. आणि ही इकडची बाजू इकडे आणि इकडची बाजू इकडे केली तर चालते, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग WF काढायचा. WF इज इक्वल टू P इंटू VR मायनस W. सो इट इज इक्वल टू 15 into 25 मायनस 300. 25, 250, 375 मायनस 300 म्हणजे 75, 75 न्यूटन. आलं लक्षात प्रॉब्लेम? पहा, आपण वेलॉसिटी रेशोचे 3 वेगवेगळे प्रॉब्लेम पाहिले आता इथे. पहिला होता वर्म अँड वर्म व्हील, दुसरा होता स्क्रू जॅक आणि तिसरा हा जनरल मशीनचा.
आता अशा तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 मशीनचे वेलॉसिटी रेशोचे फॉर्म्युले पाठ करून ठेवायचे आहे परीक्षेच्या आधी. ते तुम्हाला होमवर्क काही दिवसांनी तुम्हाला प्रॅक्टिकल चालू होतील त्यावरून लक्षात येईल. आणि हे जनरल प्रॉब्लेम मी तुमचे घेतले आता. सो दीज आर द आन्सर्स. लोड W इज इक्वल टू 300 न्यूटन, लॉस ऑफ लोड इज इक्वल टू 75 न्यूटन. सर हां बोला. सर अजून किती मशीन्सच्या म्हणजे VR आम्हाला नोट डाऊन करायचे? स्क्रू जॅक आणि वर्म व्हीलच ना फक्त? नाही, अजून बरेच आहेत. डिफरन्शियल ॲक्सल अँड व्हील आहे, सिंगल गिअर क्रॅब आहे, डबल गिअर क्रॅब आहे, शिव पुली ब्लॉक आहे. सर हां बोला. ते डिफरन्शियल ऍक्सेल आणि ते व्हील म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन सांगा ना, म्हणजे ते लर्न करायला सोपं असतं. ॲप्लिकेशन सगळ्या ज्या सिम्पल लिफ्टिंग मशीन आहे त्या लोडवर उचलण्याकरता वापरायच्या आहेत. दॅट इज द ॲप्लिकेशन. वेगवेगळ्या सिच्युएशननुसार वेगवेगळ्या मशीन वापरल्या जातात इंडस्ट्रीमध्ये. जसं ट्रकचा टायर बदलवण्याकरता जॅक वापरला जातो, तसं पुली ब्लॉक Axle ते चेन तुम्ही पुली सांगितलं. ब्लॉक चेन पुली ब्लॉक वापरला जातो मशीनमध्ये, आपल्या इंडस्ट्रीमध्ये लोडवर मोठमोठ्या मशीनवर उचलण्याकरता आणि इकडून तिकडे शिफ्ट करण्याकरता. त्याच्यामध्ये तो गॅन्ट्री गर्डर, क्रेन गर्डर, मोठ्या मोठ्या गोष्टी असतात आणि तिथे चेन पुली ब्लॉक लावलेला असतो, वेस्टर्न्स डिफरन्शियल पुली ब्लॉक. त्याच्यानंतर विहिरीतून पाणी काढण्याकरता जे रहाड गाळगं वापरायचे पहिले दांड्यावाला, दॅट इज सिम्पल ॲक्सल अँड व्हील. तशाच प्रकारचं डिफरन्शियल ॲक्सल अँड व्हील आहे. डिफरन्शियल ॲक्सल अँड व्हीलचा उपयोग तसा कमी आहे, परंतु वापरू शकतो कुठे. ते विहीर साठी वापरतात ते डिफरन्शियल ऍक्सेल? नाही, ते सिम्पल ॲक्सल अँड व्हील वापरतात. sir. जनरली तर पाणी काढण्याकरता साधी पुली वापरतात, पण ती सिम्पल लिफ्टिंग मशीन नाही आहे. काही ठिकाणी जुन्या मराठी पिक्चरमध्ये ते पाहायला मिळते, मधात रॉड असतो, त्याच्यावर दोर गुंडाळलेला असतो आणि त्या रॉडच्या दोन्ही बाजूला दांड्या लावलेल्या असतात आणि त्या दांड्यावर जोर लावला तर तो दोर त्या ॲक्सलवर गुंडाळला जातो. त्याला म्हणतात सिम्पल ॲक्सल अँड व्हील. ते वापरलं जातं. डिफरन्शियल ॲक्सल अँड व्हीलचा उपयोग कमी आहे, परंतु हे सगळे मेकॅनिझम पुन्हा व्हेकलमध्ये आणि मशीन्समध्ये इंटरनल गिअर अरेंजमेंट म्हणून वापरल्या जातात. ते तुम्ही पुढे शिकाल, तुम्हाला बरेच विषय आहे अजून, पण त्याचा बेस हा आहे. ओके. हो सर, थँक्यू सर. ओके. आता हे माझ्या अंदाजाप्रमाणे मी बऱ्यापैकी प्रॉब्लेम घेतलेले आहेत. बाकीचे तुम्हाला होमवर्क करायचे आहे. काही अडचण असेल तर विचाराल तर मी अजून प्रॉब्लेम सॉल्व करून देईल तुम्हाला. आणि पुढच्या लेक्चरपासून मी पुढचा टॉपिक सुरू करेल आता.